मुंबई इंडियन्स नक्की कुठे चुकतायत? मित्रांनो, 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकणारी मुंबई इंडियन्सची टीम आज एवढी हतबल का दिसते? या सीझन मध्ये त्यांच्याकडून अशा काही चुका होत आहेत ज्या फॅन्सना पचवणं कठीण जात आहे. सर्वात पहिली आणि मोठी चूक म्हणजे अस्पष्ट नेतृत्व. हार्दिक पांड्याकडे कॅप्टन्सी आल्यापासून टीम मध्ये तो विजेता ताळमेळ दिसत नाहीये. मैदानात खेळाडू विखुरलेले वाटतात आणि रणनीतीमध्ये स्पष्टता नाहीये. रोहित शर्माच्या अनुभवाचा वापर नक्की कसा करायचा या टीम मॅनेजमेंट पूर्णपणे गोंधळलेली दिसतीये. दुसरी चूक म्हणजे बुमराहवरचं अतिवलंबन. जसप्रीत बुमराह एका बाजूने रन्स रोखतोय, विकेट्स घेतोय, पण दुसऱ्या बाजूने त्याला हवी तशी साथ मिळत नाहीये. डेथ ओव्हर्समध्ये मुंबईचे बॉलर्स रन्सची खिरापत वाटत आहेत, ज्यामुळे जिंकलेली मॅच सुद्धा हाताबाहेर जातीये. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मिडल ऑर्डरचं सातत्य. मुंबईकडे कागदावर खूप मोठे हिटर आहेत, पण मोक्याच्या क्षणी विकेट्स फेकण्याची सवय टीमला महाग पडतीये. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादववर येणारं प्रेशर कमी करण्यासाठी हार्दिक आणि इतर बॅट्समनना आपली जबाबदारी ओळखावी लागेल. मुंबई इंडियन्स हा एक ब्रँड आहे, पण सध्या हा ब्रँड मैदानात संघर्ष करतोय. तुम्हाला काय वाटतं? हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी मुंबईला बुडवतीये की खेळाडूंचा फॉर्म? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रिकेट अपडेट्ससाठी फॉलो करा.